ओम नमो भगवते वासुदेवाय. मनाचा प्रलय आणि मन्वंतराचे रहस्य. श्रीमद भागवत स्कंद 8. आपण मानवी आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचे मानतो आणि इतिहास काही हजार वर्षांचा, बरोबर? पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक मन्वंतर म्हणजे तब्बल 30,67,20,000 मानवी वर्षे असतात आणि असे 14 मन्वंतरे मिळून फक्त ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. विचार करा, या विराट कालचक्रासमोर आपल्या रोजच्या चिंता आणि अहंकार किती क्षुल्लक आहे. चला तर मग आज आपण या अथांग मन्वंतराच्या प्रवासात आणि मानवी चेतनेच्या उत्क्रांतीत प्रवेश करूया. श्रोते हो, जसे आपण पाहिले की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतरे होतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळे मनू, त्यांचे वंशज, सप्तर्षी, देवगण आणि इंद्र एकाच वेळी आपला अधिकार गाजवतात. विश्वाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्यक्ष भगवान प्रत्येक मन्वंतरात सत्वगुणाचा आश्रय घेऊन मन्वंतरावतार धारण करतात आणि विश्वाचे पालन करतात. हा बदल हेच दर्शवतो की मानवी प्रगती एकाच गतीने चालत नाही, तर ती वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. सध्याचे आपले मन्वंतर हे 7वे वैवस्वत मन्वंतर आहे, ज्याचे अधिपती विवस्वान सूर्य, पुत्र श्राद्धदेव मनू आहेत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास सूर्य हा अज्ञान दूर करणाऱ्या ज्ञानाचा आणि प्रकाशाचा स्रोत आहे, ज्यामुळे हा काळ मानवी बुद्धीच्या उत्क्रांतीचा, तर्कशुद्धतेचा आणि प्रकाशाकडे जाणारा काळ मानला जातो. एका मन्वंतरातून दुसऱ्या मन्वंतरात जाताना सृष्टी एका संकटातून जाते, ज्याला आपण प्रलय म्हणतो. मागील 6व्या चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी असाच एक भयंकर प्रलय आला आणि सर्व काही पाण्यात बुडू लागले. मित्रांनो, हा प्रलय केवळ बाह्य जगात येत नाही, तर तो आपल्या मनाच्या आतही येतो. जेव्हा आयुष्यात एखादे मोठे संकट येते, जुनी विचारसरणी आणि धारणा कोलमडून पडतात, तेव्हा होणारा मानसिक संघर्ष म्हणजेच हा मनाचा प्रलय. या प्रलयाच्या वेळी देवाने मत्स्यावतार घेतला आणि भविष्यातील वैवस्वत मनूला आज्ञा दिली की सर्व वनस्पतींची बीजे आणि सप्तर्षींना घेऊन एका नौकेवर सुरक्षित बसावी. याचे मानसशास्त्रीय रूपक किती सुंदर आहे पहा. जेव्हा संकटाच्या लाटा उसळतात, तेव्हा भगवंतांनी दिलेली नौका म्हणजेच माणसाचा विवेक, नौकेतील सप्तर्षी म्हणजे माणसाची उच्च बुद्धी आणि प्रलयात सुरक्षित ठेवलेली बीजे म्हणजेच आपली मूळ मूल्ये आहेत. सर्व काही बुडत असताना हाच विवेक आणि मूळ संस्कार माणसाला वाचवतात. प्रलयाचे पाणी ओसरल्यानंतर तोच राजा सत्यव्रत वैवस्वत मनू भगवंताच्या कृपेने ज्ञान आणि विज्ञानाने परिपूर्ण झाला आणि त्याने नव्या सृष्टीची सुरुवात केली. याला आपण मानसशास्त्रात पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ असे म्हणू शकतो. संकटातून बाहेर पडलेला माणूस तोच राहत नाही, तो अधिक प्रगल्भ बनतो. त्याचा नवा जन्म होतो, कारण विनाश आणि प्रलय हा सर्वनाश नसून ती एका नव्या सृष्टीची पूर्वतयारी असते. अशी एकूण 14 मन्वंतरे आहेत. पुढील येणारे 8वे मन्वंतर हे सावर्णी मन्वंतर असेल, ज्याचे इंद्र प्रत्यक्ष दानशूर बळीराजा असतील, ज्यांना वामनदेवाने सुतल लोक देऊन हा आशीर्वाद दिला होता. थोडक्यात सांगायचे तर मन्वंतरांचा हा अथांग अभ्यास आपल्याला शिकवतो की परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे. मन्वंतराचे चक्र हे मानवी समाजाला काळाच्या गरजेनुसार जुने विचार सोडून
नवीन बदलांचा स्वीकार करायला शिकवते. म्हणून आयुष्यात जेव्हा प्रलय येईल तेव्हा खचून जाऊ नका. स्वतःचा विवेक आणि साक्षीभाव जागा ठेवा, कारण हा प्रलय एका नव्या आणि अधिक सुंदर निर्मितीची नांदी आहे. श्रीमद भागवतातील 8व्या स्कंदाची ही वैचारिक आणि आध्यात्मिक सुरुवात तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. पुढील भागात आपण पाहणार आहोत भक्तीने परिपूर्ण अशी गजेंद्र मोक्षाची अद्भुत कथा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.